सुरुवात केली परंतु एका धावेचा मोह त्याला आवडता आला नाही आणि त्याचमुळे तो रनआउट झालाय. बघा एका धावेसाठी रिस्क उठवली, किती महागात पडलं गोरपे संघाला. सेकंडवरती सागर पाटील. बॉल हवेते, झेल टिपलाय बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. अगदी चांगला झेल धीरज मडवीनं आणि दुसरा धक्का सलामीवीर सागर पाटील बॅक टू द डगआउट. सुंदर झेल बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू होते धीरज मडवी. सुंदर झेल टिपला आणि ते दुसरा धक्का दिलाय. एक चूक झाली सुरुवातीला, खरं तर रनआउट स्वरूपात खेळाडू बाद झाला देवास शेषवे आणि त्याच्याच पाठोपाठ इथे सलामीवीर सागर पाटील. अजय पाटील न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. चौथ्या क्रमांकाला विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे गोरपे टीम कडून. गोरपे संघाचे खरं तर सलामीवीर जे दोन बॅट्समन होते ते अगदी विस्फोटक होते. देवास शेषवेने सुरुवात चांगली केली परंतु रनआउट झाला आणि त्यानंतर सागर पाटील. नयन पाटीलचं कौतुक. यावेळेस आल्या आल्या प्रहार, चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या वरनं सीमारेषा बाहेर. अजय पाटीलच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 13, एक 2 गडी बाद 13. अजय पाटील विस्फोटक खेळाडू, त्याची ओळख आहे. फुलटॉस होता, संधी फार मोठी दिली, पुन्हा रनआउटची संधी. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचले, रन होत नाही पूर्ण परंतु इथे डॉटची समाप्ती. पहिलं षटक समाप्त होते, एक सफल षटक नयन पाटीलचं राहिले. 2 महत्वाचे विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आले आहेत देवास शेषवे आणि सागर पाटील आणि ते टोटल स्कोर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय खांडेश्वर गोरपे. चेक करायचं बॅटिंग रिव्ह्यू. यस, पंच मला इशारा करतायत की हा बॉल चेक करायचा आहे. हाईट फॅक्टर एक्झॅक्टली कमरेपेक्षा जास्त असेल तर नक्की नो बॉल आणि कमरेपेक्षा खाली असेल तर नक्कीच फेअर डिलिव्हरी. कुणाल म्हात्रे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आता मॅच एन्जॉय करतात, त्यांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सिद्धी करवले गावातून देखील बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतात. गोरपे संघाचे समर्थक ग्राउंडवरती आलेत, बरेच सारे युट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. फेअर डिलिव्हरी, डिसिजन फेअर डिलिव्हरी. पहिलं षटक समाप्त होतं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय खांडेश्वर गोरपे टीम 2 गडी बाद. धावा झाल्यात त्या 13. थँक्यू. तर सन्माननीय आहे संदेश पाटील सिद्धी करवले यांचं आगमन झालेलं आहे. संदेश पाटील, भारतदादांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. कारण संपूर्ण जर्सी आपण पाहतो निश्चित स्वरूपात सिद्धी करवले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य योगेंद्रदादा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. मनसेचे प्रभागाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. स्वागत आहे तुमचं. नक्कीच हार्दिक स्वागत संदेश पाटील, या पण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. महागुरु, खरं तर सिद्धी करवले म्हटलं की नाईट स्पर्धा भरपूर प्रमाणात असतात. मागच्या वर्षी 3 नाईट स्पर्धा आपण ग्राउंडवरती पाहिल्या आणि यंदाही त्या स्पर्धेचं आगाज येत्या 15 नोव्हेंबर पासून सिद्धी करवच्या मैदानावरती जनमान सिद्धी करवच्या वतीनं पाहायला मिळेल. 15 डिसेंबर पासून स्पर्धा सुरू होणार आहे. नाईट स्पर्धा, पहिली नाईट स्पर्धा सिद्धी करवले ग्राउंडवरती. चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र इथे फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. जनमान सिद्धी करवले नाईट स्पर्धा येत्या 15 डिसेंबर पासून. मागचं वर्ष गाजवलं इथे श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघ. कुणाल म्हात्रे त्याचं स्वप्न साकार झालं. पहिली बाईक सिद्धी करवले नाईट स्पर्धेमध्ये त्यानं पटकावली, त्याचं देखील स्वागत आपण करू. नक्कीच आज आयोजकाच्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे स्वप्नील पाटील षटक फेकतोय. 4 चेंडू डॉट फेकलेत. नक्कीच या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक मागच्या मॅच मध्ये पाहिली परंतु या स्पर्धेतला मेडन ओव्हर अल्पेश पाहायला मिळेल का? कारण या ग्राउंडवरती
एक मेडन ओव्हर झालेला ऑलरेडी. या ग्राउंडवरती फलंदाजांची दादागिरी आहे. या खेळपट्टीवरती धावांचं डोंगर उभा राहत आहे, परंतु पायचं शेवटचा अंतिम बॉल स्वप्नील पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आणि मेडन ओव्हर, मेडन प्लस विकेट एकदा टाळ होऊ द्या. स्वप्नील पाटील साठी जन या स्पर्धेतलं दुसरं मेडन षटक फेकलंय. मेडन प्लस 1 विकेट. वेल डन स्वप्नील पाटील. थँक्स. यानंतरची एक लढत असणार आहे बघा. एका बाजूला रन शिलवून भैरवदेव धिटगर आमच्या बालकृष्ण दादा बोपी यांच्या गावातील संघ, तर एका बाजूला आपण पाहतो ज्या हनुमान नितलस क्रिकेट संघ मार्शल 500 म्हणजे 500 500. या मनपूर्वक आपलं स्वागत आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांचं. नक्कीच महागुरु, आज या विभागातील परिसरातील पंचकृषीतील संघ मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे सुपर संडे सुपर धमाका. जशी दुपार होईल तशी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानावरती पाहायला मिळेल. तिसरी लढत रन्स 11 भैरवनाथ रेडगर बनाम जॉन मार्शल 500 नितलस अशी ती लढत होणार आहे. चौथ्या मॅच मध्ये CSK सिद्दीक करवले विरुद्ध गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि पाचव्या मॅच मध्ये रोशन साई स्पोर्ट चिंद्रण विरुद्ध संग्राम 11 नितलस. सध्या तुम्ही मॅच पाहतायत. जय कांडेश्वर गोरपे बनाम श्री साई जय हनुमान सिद्दीक करवले ही लढत मैदानाच्या आतमध्ये. 2 षटक 1 षटक मेडन. पहिल्या ओव्हर मध्ये 13 रन. सेकंड ओव्हर साठी इथे दुसरं सुयोग मडवी येतोय. तिसरं षटक फेकण्यासाठी पाबर सर्कलची पाबंदी हटवली गेली आहे. 5 खेळाडू आता बाउंड्री लाईन वरती आहेत. स्विचिटचा प्रयत्न अजयचा होता, परंतु चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या 14. सिंगल डबलनं जास्त खुश नसतील गोरपे संघाचे समर्थक, कारण या खेळपट्टीवरती मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिल्या 91 धावा पाहिल्या. काल शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये 83 धावा पाहिल्या 4 ओव्हर मध्ये. त्यानंतर सर्वाधिक स्कोर म्हणजे खोणी संघानं 95 धावा केल्यात. हा टोटल या खेळपट्टीवरती बनतोय. त्यामुळे सिंगल डबलनं आता गोरपे संघ खुश नसेल. पुन्हा सिंगल किंवा डबल मिड विकेटच्या दिशेला येतो. शॉर्ट मध्ये चेंडू अडवलाय, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 14 वरती. अगदी शांत स्कोर 15 धावा झाल्यात. अगदी शांत सुरुवात आणि शांत खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आक्रमक रूप धारण करावा लागेल, कारण या मॅच मध्ये एक चांगली टोटल उभारायची असेल तर चौकार आणि षटकार ठोकावे लागतील. गती परिवर्तन, चेंज ऑफ डिलिव्हरी, 5वा चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती. सर्व काही सिद्धी करवले संघाच्या बाजूने मजबूत चाललाय. पहिल्या षटकामध्ये नयनने चांगली सुरुवात नव्हती केली. पहिल्या बॉलवरती खराब चेंडू फेकला, परंतु कमबॅक त्याने केलं. दोन्ही खेळाडूंना त्याने सलामी बिरानं बाद केलं आणि त्यानंतर स्वप्नील पाटीलनं मेडन प्लस विकेट अशी गोलंदाजी केली. सुयोग मडवी पुन्हा एकदा. हा चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर. इट इज वाईट. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत आणि टीमची टोटल 16 धावा. 16 रन लॉस ऑफ 3 विकेट. 3 खेळाडू बाद झालेत मैदानावरती. बॅटिंग करत असताना जय खांडेश्वर गोरपे टीम या संघाच्या. सुयोग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट अप ओव्हर द विकेट. लो पुलटाचा चेंडू ऑन साईडला ब्रेक केलाय. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल पुन्हा प्राप्त केली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड होती. धावा लागलेत 17. अगदी शांत स्कोर. आणि नक्कीच अशा प्रकारे जर सामना असेल तर प्रेक्षक बघ थोडेसे कंटाळतात, परंतु आज अपेक्षा गोरपे संघाच्या समर्थकांना इथनं बॅट्समन तुम्ही पाहतात विकास पाटील कडून झकास कामगिरीची अपेक्षा असेल. चांगला चेंडू. पुन्हा एकदा गुडलेनचा मारा केला आणि चेंडू डीप राहिला मिड विकेट मध्ये. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 18 धावा. सिंगल डबलच्या माध्यमातून वाचक होत आहे गोरपे संघ, परंतु सिंगल डबलनं मोठी टोटल त्यांना उभारता येणार नाहीये. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर फक्त 18 धावा.
शेवटचा अंतिम चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर. इट इज अ वाईट पंच. वाब्रेट अंपायर सँडी पालकरामा सांगतात की चेंडू वाईट आहे. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी पाहायला मिळते. टीमची टोटल 19 धावा. नक्कीच आज महागुरु सुपर संडे असल्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. चांगला चेंडू पॅडवरती होता. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. षटक समाप्त होते 3 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बॅटिंग करत असताना जय कांडेश्वर गोरपे 3 गडी बाद. धावा झाले. स्कोरबोर्ड होती फक्त 19. 19 रन. लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि मैदानावरती ड्रिंक स्टॉली. तर मैदानामध्ये आपण जानुमान सिद्धी करवली क्रिकेट संघाला पाहतो आणि सिद्धी करवली क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सिद्धी करवले गावामध्ये गत वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. ते पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय रमेश शेठ मडवी यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाला आणि सिद्धी करवले क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. भारतदादांच्या वतीने रमेश शेठ मडवी साहेब आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सिद्धी करवले क्रिकेट गावामध्ये प्रत्येक वर्षी प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत असते. ते सन्माननीय पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान अध्यक्ष तथा सिद्धी करवले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य योगेंद्रदादा पाटील यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. तर आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आताच काही क्षणातच खऱ्या अर्थाने ज्या नेतृत्वाचं दमदार व्यक्तिमत्वाचं आगमन होणार आहे ते सन्माननीय भारतीय जनता पार्टीची युवा दमदार नेतृत्व स्पर्धेसाठी 2 लाखाचं आर्थिक सहकार्य देणारे महेश शेठ पाटील तोंडरे यांचं आगमन होईल. आणि त्यांच्या समवेत तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीनाथ दादा पाटील 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य उपसरपंच माजी आहेत त्यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांचं काही क्षणात आगमन होईल. यावं आपण व्यासपीठावर भारतदादांच्या वतीने आपलं स्वागत आहे. स्वागत आहे सर्व प्रेक्षक वर्गाचं. युट्यूबच्या माध्यमातून जे जॉईन झाले त्यांचं देखील स्वागत. स्वप्नील पाटील सेकंड स्पेस साठी सज्ज होत आहे. पहिला चेंडू लाभ केला. अगदी चांगला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल सीमारेषा बाहेर. बऱ्याच उशिरानंतर बाउंड्री. धाव संख्या वेगाने चालली पुढे. आता 23 वरती. पहिला बॉलवरती आक्रमण केलं गरज आहे गोरपे संघाला. कारण या मॅच मध्ये एक चांगलं टोटल उभारायचं असेल कमीत कमी मी म्हणेन 50-55 धावा जरी उभारल्या तरी एक फायटिंग टोटल असू शकते गोरपे संघाला. गोलंदाज स्वप्नील पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहे. चांगला चेंडू. चांगला चेंडू यावेळेस पडल्यानंतर इथे डॉट चेंडूची समाप्ती. व्हेरी गुड लेंथ लाईन गोलंदाजी करतो स्वप्नील पाटील. स्विंग आक्रमण आउट स्विंग गोलंदाजीसाठी माहीर असलेला स्वप्नील पाटील मात्र मागचं षटक त्यांना मेडन फेकलंय. चांगला चेंडू. फटका देखील चांगला आहे. मिळतील 6 रन्स. विकास पाटीलने ठोकले षटकार. षटकार. मी मगाशी सांगितलं की विकास पाटील खरं तर गोरपे संघाचा मिडल ऑर्डरचा एक चांगला खेळाडू आणि नक्कीच जिम्मेदारी क्रिकेट खेळणं हे त्याचा स्वभाव आहे. आज पुन्हा एकदा जिम्मेदारी आली आहे. कारण सुरुवातीला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात त्यांच्या संघानं करून दिली नाहीये आणि आता पूर्ण जिम्मेदारी विकास पाटीलच्या खांद्यावरती. धावसंख्या वेगाने चालली पुढे. पुन्हा एकदा चांगला फटका. स्क्वेअर लेगला फिल्डर येतील तोपर्यंत रन्स प्राप्त. खरा फिल्डिंग. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन. खराब पाहायला मिळालं त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिझन मध्ये. आणि धावसंख्या आपण पाहतो तरी ते 33 वरती पोहोचली आहे. सन्मानजनक स्थिती आता प्राप्त करतायत. शॉर्ट चेंडू पाठीमागे खेळतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू सीमारेषा बाहेर. अजून एक विकास पाटीलच्या बॅट मधून झकास चौकार.
षटक फेकलं, त्यावरती प्रति हल्ले 18 धाबा 5 चेंडू मध्ये आल्या. भरपाई काढली मागच्या ओव्हरची. खरं तर मागच्या ओव्हरमध्ये मेडन षटक, त्यानंतर आता 18 धाबा 5 बॉल मध्ये शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज आहे. मी सुरुवातीला का सांगितलं की विकासमध्ये क्षमता आहे, जिद्द, चिकाटे, कौशल्य, पराक्रम, एक चांगला खेळाडू आहे. गोरपे संघाचा मिडल ऑर्डरचा आणि चांगली बॅटिंग. शेवटचा अंतिम चेंडू, गुड लेनचा वापर पडल्यानंतर आउटस्विंग पाहायला मिळालं. डॉट चेंडूची समाप्ती. 4थं षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर आमचे स्कोर सांगतायत 37. लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकांचा खेळ समाप्त, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि शेवटचा पोकार जॉनवान मार्शल 500 नितळ संघाचे कॅप्टन आणि रन्स 11 भैरवनाथ रेडगर तर संघाचे दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच संपर्क साधावा. रन्स 11 भैरवदेव रेडगर विपक्ष जानमान मार्शल 500 नितलस. बघा मित्रांनो, एखाद्या गाडीवर नंबर असतं निवृत्ती मात्रे भारतदादा योगेश, जर आपण विचार केला ना, एखादी गाडी असतो ना तिच्यावर VIP नंबर असतो. मात्र त्यांच्या घरातील बघा एक बैल, त्या बैलाला सुद्धा त्या VIP या नावाने तो आज ओळखला जातो 500 नंबरने. स्वागत आहे खऱ्या अर्थाने त्या मालकाचं, आम्ही स्वागत करू. तर व्यासपीठावर आम्ही पाहतो भारतदादा म्हात्रे यांची सुकन्या दीप्ती म्हात्रे क्रिकेटचा आनंद घेतात. ऋत्वी आमचे रुपेश म्हात्रे यांची सुकन्या दीप्त्या म्हात्रे, त्याचबरोबर साही अर्थात माही अर्थात परी म्हात्रे, वेद म्हात्रे आणि अद्वैत म्हात्रे खऱ्या अर्थाने लहान लहान सुपुत्र सुद्धा सुकन्या सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. नक्की महागुरु. खरं तर आज क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत खूप चर्चित आहे. कारण सध्या तरी आपण पाहिलं की प्रत्येक बैलाच्या पाठीमागे एकतरी नंबर लकी क्रमांक असतो. आमच्या भारतदादा म्हात्रे यांचा बाल्याबाई 41-27 क्रमांक, तोंडरेचे टिटवी 55-78 परंतु इथे स्वागत केलंय पहिल्या बॉलवरती. वेलकम टू द ग्राउंड. पांड्या मडवीचं स्वागत होत आहे षटकर बरोबर. क्या बात आहे. अप्रतिम सामना, अप्रतिम मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. सुरुवात जरी या संघाची थोडीशी कमजोर असली तरी मात्र मी म्हणेन आता आक्रमकता सिद्ध करतात शेवटच्या अंतिम क्षणाला. स्वप्नेचं षटक 18 धाबेचं राहिलं 4थं आणि पांड्या माडवीचं स्वागत षटकारा बरोबर केलंय. एकूण टोटल आमचे स्कोर सांगतायत 43 धावा स्कोर बडोती लागल्यात. शेवटचं अंतिम षटक आहे 50+ स्कोरच्या प्रयत्नात असेल, परंतु मिस टायमिंग. अजय पाटीलची विकेट फार इम्पॉर्टंट आहे आणि कॅच ड्रॉप. सेकंड थर्ड चान्स घेतली आणि शेवटच्या क्षणाला नक्कीच पांड्याने चांगला प्रयत्न केला, परंतु तिथे रन्स प्राप्त केले या बॉलवरती. 2 टीमची टोटल 45 धावा. आणि खरं तर महागुरु आगमन झालंय. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो ते सर्वांचे लाडके, या स्पर्धेला ज्यांनी खूप मोठं सहकार्य केलं, अर्थात 2 लाख रुपयाचं मदत आम्हाला केली, ते सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व महेशदादा पाटील आणि माजी उपसरपंच श्रीनाथदादा पाटील. तर थँक्स योगेश मडवी. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाला खऱ्या अर्थाने 2 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य करणारे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे एक निकटवर्तीय म्हणून परिचित असणारे महेशदादा पाटील तोंडरे यांचं आगमन झालेलं आणि त्यांच्या समवेत जय मल्हार श्रीनाथदादा पाटील माजी उपसरपंच तोंडरे 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या वतीने, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या 46 वरती शेवटचं अंतिम षटक आहे. या विजय पाटील रिक्षावाले या आपला देखील स्वागत आहे. बाईज यस बॅबरेट हंपायर सँडे बार्कर सर मेन पंचांच्या भूमिकेत. बॉल चांगला आहे, फटका देखील चांगला आहे. विकेटच्या बॅट मधून अजून एक झकास फटका मिड विकेट सीमारेषा बाहेर. शानदार षटकार.
थँक्यू. तर स्वागत केलंय महेश दादांचं षटकारा सोबत खरं तर आणि या षटकाराबरोबर अर्धशतक कंप्लीट झालंय. जय खांडेश्वर गोरपे संघ 52 धावा. नक्कीच आज या मॅच मध्ये स्वप्न पाहिलं की 50+ तरी धाबा व्हायला हवेत आणि सुरुवात तशी पाहायला गेली तर खराब झाली होती, परंतु त्यात नंतर विकास पाटील आणि अजय पाटील ज्यानं टीम खरं तर खेळ सावरला आणि 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये आक्रमण केलंय. टीमची टोटल 52 धाबा. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतो 2 बॉल शिल्लक असतील. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. चला शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पांड्या मडवी थोडस मागणं ठरत चाललंय या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा विकास पाटील ठोकतोय लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. ब्रँडेड षटकार. एक 58 धाबा. असं वाटलं नव्हतं की गोरपे संघ 50 पर्यंत पोहोचेल, परंतु कौतुक करायला हवे अजय पाटील आणि विकास पाटीलची बॅटिंग. गोरपे संघ आवडली असं तर टाळा वाजवा, कारण विकासनं केलेली झकास कामगिरी आणि अजय पाटीलनं दिलेली साथ आज टीम पोहोचली ती 58 धाबे होती. शेवटचं षटक आणि शेवटचं अंतिम बॉल फेकण्यासाठी पांड्या मडवी स्ट्रायकरवरती फलंदाज. विकास हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खोदून काढलाय चेंडू. ऑन साईडला 1 रन कंप्लीट झाली. डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धाबा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि पहिलं सत्र महागुरू इथे समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये रन्स आल्यात 60-61 धाबेचं टार्गेट. श्री साई जनुमान सिद्धी करवले टीम समोर. तर नाणेफेक इथे केली जाणार आहे. एका बाजूला रन्स 11 भैरवदेव रिडगर आमचे ॲडव्होकेट बालकृष्ण दादा भोपी नाईट स्पर्धात आमचे दमदार ऑर्गनायझर त्यांच्या गावातील संघ. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो. जय हनुमान मार्शल 500 नितलस खऱ्या अर्थाने. या नाणेफेक इथे केली जाईल. आमचे महेश दादांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. बघूया नाणेफेक. महेशदादा पाटील युवा नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या शुभास्ते नाणेफेक करण्यात आलेले आहे. हा नाणेफेकीचा कौल रन्स 11 भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाच्या बाजूने. प्रथमतः खऱ्या अर्थाने विलास तुम्हाला नितलस क्रिकेट संघाला आमचे महेश शेठ पाटील आहेत, महेशदादा आहेत, त्याचबरोबर श्रीनाथदादा आहेत, प्रदीप या त्रिवेणी संगमच्या वतीने शुभेच्छा देतो. नाणेफेक आपण जिंकलेली आहे. प्रथम दर्शनी काय स्वीकारणार आहात? शत्रक्षण. आम्ही नेहमी पाहत असतो संघनायक नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः शत्रक्षण स्वीकारत असतो. त्या पाठीमागचा रिझन अर्थात तो उद्देश असतो, तो नेमका काय असतो? केलपट्टीचा अंदाज येतो प्रथम क्षेत्ररक्षण केल्याने. प्रथमच आपण पाहतो पहिली स्पर्धेचा बहुमान भारतदादा असतील आमचे महेश शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून आज आमदार प्रशांत दादांवर असणारं प्रेम स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. या स्पर्धेत तुम्ही एकंदरीत सरावाचा अभाव निश्चित स्वरूपात असेल, परंतु कशा प्रकारे तयारी करून आलेला? तयारी आमची प्रॅक्टिस आहे 15 दिवसापासून.
बघूया आता पुढे समोर. थँक्यू विलास. संगणक नाणेफेक गमावली आहे. एकंदरीत महेशदादा पाटील, भारतदादा म्हात्रे यांच्या आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगू शकाल? आयोजन एक नंबर असतं. दरवर्षी ते पहिला आयोजन करतात आणि चांगलं करतात. फलंदाजी प्रथमतः तुम्हाला करायची आहे. 5 षटकांचा सामना आणि विकेट येणार ही फलंदाजीसाठी अतिशय पोषक ठरलेली आहे. षटकारांची आतषबाजी एक विक्रमच झालेल्या आहे. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर किती धावांचं आव्हान उभं करण्याचा संगनायक म्हणून ॲज ए कॅप्टन म्हणून तुमचा प्रयत्न असेल? आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय आपली प्रतिक्रिया? चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच. नाणेफेक केली संपन्न झाली. आमचे युवा नेते भारतीय जनता पार्टी महेशदादा पाटील आणि श्रीनाथदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेकीचा कौल बालकृष्णदादा भोपी रिडगर यांच्या गावातील संघ अर्थात रंश 11 भरदेरी रिडगर क्रिकेट संघाचे संघनायक विलास भोपी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आहे. आणि फलंदाजीसाठी इथे ज्या हनुमाननं मार्शल 500 नितलस क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित केलेलं आहे. पहिला आपण आवाज ऐकलं योगेश मडवी उपाध्यक्ष पनवेल क्रिकेट असोसिएशन त्यांचा आपण आवाज ऐकला. आता आपण आवाज ऐकूया पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि अष्टपैलू क्रिकेटर आमचे परममित्र किरण पाटील सर यांचा आपण आवाज ऐकूया. धन्यवाद महादेव गडवे. तत्पूर्वी मी सर्व खेळाडूंना इथं सांगू इच्छितो की लवकरात लवकर आपण जी पनवेल प्रीमियर लीग सीझन पर्व 4 जे सुरू होणार आहे त्या प्रीमियर लीगचे फॉर्म भरून घ्यावे, कारण 4 ते 5 दिवसामध्ये ही लिंक बंद करण्यात येणार आहे. पनवेल प्रीमियर लीगचं उद्दिष्ट हेच आहे की गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत. मागील 4 वर्षांमध्ये बघितलं तर खानाचा बांगला, दामोले, मोसारे आणि मागच्या वर्षी खारघर आणि आत्ताच 10 दिवस अगोदर आमचे उल्वे इथे हे कार्यक्रम पूर्ण झाले आहेत की गरीब आणि गरजू विद्यार्थी जे आहेत त्यांना जो पनवेल प्रीमियर लीगमधून जो फायदा होतोय त्या फायद्यामधून संगणक आणि शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो. आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना, क्रिकेट रसिकांना विनंती करतो कि अपन लवकर लवकर तो फॉर्म भरून घ्यावे. तो चलिए मैदान के अंदर चलते हैं. 61 रन का टारगेट है और पहले शुरुआत में पी ओवर में देखेंगे कि पावर प्ले की 2 गेंदें डॉट गई है. गेंदबाजी की कमान है देवा शिसवे के हाथ में. शुरुआत में हमने देखा थी गोरपे की तरफ से बल्लेबाजी में उतनी अच्छी हुई नहीं थी, लेकिन मिडल ऑर्डर पे जिस तरह से बल्लेबाजी हुई अच्छा टारगेट यहां पर सेट किया है. 61 रन बनाने हैं. 12.50 का रिक्वायर्ड 100 से बल्लेबाजी यहां पर करनी होगी. फुल टॉस इस वक्त गेंद को खेला है लॉन्ग ऑन के क्षेत्र में. वहां पर खिलाड़ी तैनात है यानी कि पावर प्ले है. 30 यार्ड सर्कल की पाबंदी है. ऐसे में 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर रहेंगे, एक लॉन्ग ऑन के ऊपर है और दूसरा डिप मिड विकेट के ऊपर, और बाकी के 9 खिलाड़ी सर्कल के अंदर है. पावर प्ले की पहली ओवर यहां पर जारी है. ओहो, यहां से बेहतरीन गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद, यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई. लेकिन यहां से महेश जी सांगडे साहब नितलस इनसे विनंती है कि आप मंच के ऊपर आ जाइए. तर गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे बघा. आमचे माऊली एंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेला एक्वा जेवण क्वालिटीचं खऱ्या अर्थाने वॉटर फिल्टर देण्यात आले. सुनील दादा मात्रेंच्या वतीने 2000 रुपयाचा क्रॅश प्राइज विकेट हॅट्रिक. बहुत ही बेहतर उम्दा गेंद, यहां से 4 डॉट गेंदे अब तक डाली है गेंदबाज देवा. बहुत ही बेहतरीन खूबसूरत 61 रन का पीछा करना है और 12 के रिक्वायर्ड 100 इस विकेट के ऊपर देखा जाए तो इतना बड़ा लक्ष्य नहीं है, लेकिन जिस तरह से गोरपे की तरफ से गेंदबाजी हो रही बहुत ही खूबसूरत. और यहां से गेंद को उठाया है डिप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से, गेंद सीमा पार, बेहतरीन दंदनाता हुआ छक्का. बघा सौरव भोपी नितलस याचं कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थाने. त्याच्याकडे खऱ्या अर्थाने एका ऑटो रिक्षामध्ये त्याला आयफोन खऱ्या अर्थाने ते सापडला, परंतु आमचे ऑर्गनायझर भारतदादा आणि रुपेश यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केलेला आहे. आणि ज्यांचा कोणाचा मोबाईल असेल ना त्यांनीच फक्त या संपर्क साधायचे आहे. चेतन पावशे नितलस उपस्थित असेल या स्टेजशी संपर्क साधा. तत्पूर्वी बोलूया आमचे सहकारी किरण पाटील यांच्याकडे आपण बोलूया. निश्चित तौर पर आईफोन यहाँ पर जमा हुआ है तो जिस किसी का है वो लेके जाइए, लेकिन ऐसे इंसान यहाँ पर गड़गे सर कम मिलते हैं. इतनी बड़ी चीज आईफोन जो अगर बाहर बेचने जाएंगे तो उसे अच्छी रकम मिल सकती है, लेकिन उसके बावजूद उसने उसे जमा किया. अच्छा दिल है, साफ सुथरे दिल का है वो लड़का है.
तो उसे हम निश्चित तौर पर शुक्रिया अदा करेंगे। आयोजक हमारे भारत दादा महात्रे, अहमदाबाद चषक 2024 में उनका स्वागत है। लेकिन यहां से अब देखा जाए पावर प्ले की दूसरी ओर लेके सागर पाटिल है, राइट आर्म ओवर द विकेट से कमान संभालेंगे। सामने स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है नयन पाटिल। शुरुआत में हमने देखा है पहले ओवर में आखिरी गेंद के ऊपर छक्का आया है। 12 का रन रेट से बल्लेबाजी करनी है, 61 रन का पीछा करना है। और जिस तरह से पहली ओवर देवा ने बहुत ही बेहतर डाली है अब तक, अब यहां से रन रेट थोड़ा आगे बढ़ेगा, 13.50 के ऊपर आता हुआ। लेकिन अब गेंदबाजी कमान सागर, लेफ्ट हैंड राउंड ऑफ विकेट है, बाएं हाथ के गेंदबाज है। इस वक्त डॉट गेंद की समाप्ति अंपायरिंग के तौर पर मैदान के अंदर सैंडी पालकर स्क्वायर लेग अंपायर, और मुख्य अंपायर जो मेन अंपायर है वो हमारे शिल्डोन से संतोष चौधरी सर बहुत ही खूबसूरत अंपायरिंग करते हैं। यहां से फिर से एक बार लेफ्ट हैंड राउंड ऑफ विकेट सागर पाटिल। स्विच हिट का इस्तेमाल, रिवर्स दूधारी तलवार, ये हमेशा सक्सेसफुल होती नहीं है। अगर लगती है तो निश्चित तौर पर रन आते हैं, लेकिन काफी बार हमेशा ये खतरनाक भी होती है। कभी कभार कैचेस उड़ते हैं, एज लगती है, विकेट जाती है इस गेंद के ऊपर, लेकिन यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई। फिर से ज्यादा अंदर आए थे, शफल हुए थे, कदमों का इस्तेमाल, यहां पर फर्म फुट पे ज्यादा गए बल्लेबाज। एक और डॉट गेंद, यानी कि 3 लगातार डॉट गेंदे। जितनी डॉट गेंदे खेलेंगी सिद्धि कलौरे की बल्लेबाजी, उतना खतरा बनेगा आने वाले समय में, क्योंकि 61 का पीछा करना है। ऐसे में संयम और शांत दिमाग से खेलते हैं तो ये रन बन सकते हैं, लेकिन यहां से थोड़ी जोखिम उठाई जा रही है। और यहां से बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, थर्ड मैन के क्षेत्र में से गेंद गोली की रफ्तार से निकलती हुई 4 रन के लिए। इकसठ रन इस विकेट के ऊपर बड़ा टारगेट नहीं है, लेकिन जिस तरह से गेंदबाजी हो रही है गोरपे की तरफ से देवा, उसके बाद सागर पाटिल, पावर प्ले की दूसरी ओर है। हालांकि एक चौवा जरूर आया है, लेकिन उसके बावजूद मैं कहूंगा सागर ने काफी उम्दा गेंदबाजी यहां से करते हुए लेफ्ट आर्म राउंड विकेट। नयन जो स्ट्राइक पर है, इस बार सिंगल डबल की कोशिश यहां पर, और आसानी के साथ 2 रन भी पूरे होते हुए 2 रनों के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। टोटल सिद्धि करौले टीम बगैर नुकसान 13 रन स्कोर कार्ड के ऊपर, 13 का आंकड़ा लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर। सागर पाटिल की दूसरी ओवर की अंतिम गेंद, 30 यार्ड सर्कल की पाबंदी है। पावर प्ले में हमेशा बल्लेबाज रन बटोरते हैं, रन बनाने की कोशिश करते हैं, लेकिन ऐसे में गेंदबाजी की तारीफ करनी होगी गोरपे की तरफ से सागर और देवा। इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से लॉफ किया गेंद को, गेंद हवाई यात्रा करती हुई सीमा पार, 6 रन। तर स्नोमॅन कंपनीचे मॅनेजर संदीप डोंगरे साहेब यांच्या वतीने सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाची स्पर्धा आहे श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत। संदीप डोंगरे साहेब तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। तर नितलस क्रिकेट संघ बघा नंतर आपल्याला लढत बघायला मिळणारच आहे, परंतु अरविंद शेठ चौधरी माजी उपसरपंच नितलस यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ऑर्गनायझर कमिटीसाठी 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे अरविंददादा चौधरी, आणि काही क्षणात त्यांचं इथे आगमन होईल। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। संजू सांगडे विद्यमान उपसरपंच नितलस या व्यासपीठावर रुपेश मात्रे तुमच्या आतुरतेने वाट पाहतात, यावर स्वागत आहे आपलं। बोलूया किरण पाटील सर यांच्याकडे। थैंक यू महादेव गड़गे सर। और 19 रन स्कोर कार्ड के ऊपर, और अब बची हुई 18 गेंदें बची है और 42 रनों की जरूरत है। 14.00 का रिक्वायर्ड रन रेट। गेंदबाज लोअर फुल टॉस, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद सीमा पार, 6 रन। कप्तान की यहां से मैं कहूंगा गोरपे की, मुझे लगा था कि देवा आएंगे फिर से गेंदबाजी के लिए, लेकिन कप्तान की सोच यहां पर है
कि अजय से गेंदबाजी करवा रहे हैं, कहीं यहां पर महंगे ना साबित हो जाए, लेकिन बेहतरीन फील्डिंग वहां पर। और इसी के साथ एक उम्दा कैच के साथ एक बड़ा बल्लेबाज यानी कि पांड्या मडवी बैक टू दी पैवेलियन। तर विनस कंपनीचे मॅनेजर आदरणीय निकम साहेब इथे उपस्थित आहेत आणि संदीप डोंगरे इथे आलेले आहेत बघा। स्नोमॅन कंपनीचे जे मॅनेजर आहेत कामगार क्षेत्राशी निगडीत, डोंगरे साहेब स्वागत आहे तुमचं। तो क्या बेहतरीन कैच को लपका है वहां पर सागर पाटिल ने। ऐसा लगा था कि गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए जाएंगी, लेकिन बहुत ही उम्दा कैच वहां से, बहुत ही बेहतर खूबसूरत 101% कमिटमेंट यहां से करते हुए सागर पाटिल। और गेंदबाज पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद अजय पाटिल लेफ्ट आर्म राउंड द विकेट से कमान संभाले होते हुए अब छोर बदला है, ओवर द विकेट से वापसी करते हुए। अब यहां से बची हुई गेंदें है 16 और रन चाहिए जीतने के लिए 36 रनों की जरूरत। बाएं के खिलाफ बायां, अब बाएं हाथ का बल्लेबाज मैदान के अंदर कप्तान सौरभ पाटिल। बाएं के खिलाफ बायां, एलिवेशन मिला नहीं है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और बगैर खाता खोले कप्तान यहां से हताश, निराश और मायूस होते हुए पैवेलियन की तरफ आते हुए ये दूसरा झटका सिद्धि करौले क्रिकेट टीम को लगता हुआ। पंद्रह गेंदें बची है और रन चाहिए जीतने को 36 रन बनाए जा सकते, सिर्फ बनाने वाला चाहिए। वो ताकत, वो जज्बा, वो हुनर अपने अंदर होना चाहिए। और सिद्धि करौली टीम की विकेटें गिरी है यहां पर 2, तो यानी कि मिडिल ऑर्डर पे जो बल्लेबाज आएंगे नंबर 3 और 4 के पोजीशन पर जो खेलेंगे उन बल्लेबाज को यहां से कुछ करना होगा। अगर सिद्धि करौली टीम को इस मुकाबले में जीतना है तो यहां से एक आध बल्लेबाज को चमकना होगा। एक अच्छी साझेदारी यहां पर 2 बल्लेबाजों के बीच होनी काफी जरूरी है, क्योंकि यहां से अगर विकेटें गिरेंगी तो यह मुकाबला जीतना असंभव हो जाएगा सिद्धि करौली क्रिकेट टीम के लिए। लेकिन गोरपे की तरफ से बहुत ही बेहतरीन गेंदबाजी हो रही है। अब तक पूरी तरह से शिकंजा कसा हुआ इस गेंदबाजों ने और पूरी तरह से बांध के रखा हुआ है अपोजिशन को। ओहो, यहां से बाएं हाथ का बल्लेबाज फिर से अंदर दाखिल होते। बाएं हाथ का बल्लेबाज स्वप्निल जो इस वक्त स्ट्राइक एंड है। सिद्धि करौले की कप्तान की सोच बिल्कुल अच्छी है कि बाएं हाथ का गेंदबाज है तो बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ क्यों ना बाएं हाथ का बल्लेबाज डाला जाए। तो ये सोच अच्छी है, लेकिन रन भी आने बहुत जरूरी है, क्योंकि यहां से अगर रन नहीं बनेंगे तो आने वाली 2 ओवर में काफी बड़ा टारगेट बन सकता है। और यहां से सिली मिड ऑफ में कैच था, लेकिन कैच को छोड़ा, उसके बावजूद पीछे खिलाड़ी है। सिंगल से टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर है 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। सिद्धि करौली क्रिकेट टीम 2 विकेटों के नुकसान पर। अब ओपनिंग जो बल्लेबाज आए थे नयन पाटिल, जो अभी भी मैदान के अंदर है और जो मैदान के अंदर सेट हो चुके हैं, जो जानते हैं कि इस विकेट के ऊपर किस तरह से बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि यहां से रन रेट है वो थोड़ा आगे जा रहा है, क्योंकि अब यहां से गेंदें बची है 14 और रन चाहिए 13 गेंदें बची है और 35 की जरूरत है। शॉर्ट ऑफ प्लेन इस वक्त मिड विकेट के ऊपर से फील्डर वहां पर तैनात। सिंगल पूरा होता हुआ 1 रन से टोटल आगे बढ़ेगा। टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 27, 2 विकेटों के नुकसान पर सिद्धि करौले। तर निश्चित स्वरूपात बघा गोलंदाजांसाठी ते एक स्वर्ण संधी असणार आहे। गोरपे क्रिकेट संघाचे गोलंदाजांना लागोपाठ 3 विकेट प्राप्त केलं। सुनील मात्रे माऊली एंटरप्राइजेस यांच्या वतीने इथे कॅश प्राइज असणार आहे 2000 रुपयाचा कॅश प्राइज माऊली एंटरप्राइजेस। वो टू कमेंट्री बॉक्स आमचे मित्र किरण पाटील सरांकडे आपण बोलूया। थैंक यू वेरी मच सर। और यहां से अब देखा जाए तो टारगेट चेसिंग करने हैं 12 गेंदों में 34 रनों की जरूरत है, यानी कि हर ओवर में 17.00
का रिक्वायर्ड 100 से बल्लेबाजी करनी होगी सभी बल्लेबाजों को सिद्धि करौली की तरफ से, क्योंकि देखा जाए तो इस विकेट के ऊपर, इस मैदान के ऊपर रन बनते हैं, ऐसा नहीं कि बने नहीं। पिछले 4 दिन हमने बल्लेबाजी देखी, सुबह भी हमने देखा है कि 94 रन बनाए गए हैं, तो ऐसे में 34 रन बनाए जा सकते हैं, लेकिन बनाने के लिए बल्लेबाज को अपना नेचुरल खेल यहां पर खेलना होगा, कंसंट्रेशन करना होगा मैच के ऊपर कि विकेट किस तरह से बोल रही है, इस विकेट के ऊपर किस तरह से शॉट्स खेलने होंगे, किस तरह से कदमों का इस्तेमाल करना होगा, गेंदबाज क्या कर रहा है, गेंदबाज के मेरिट को यहां पर पहचानना होगा। अगर गेंदबाज को नहीं पहचान पाएंगे तो वो आपके ऊपर हावी हो जाएगा, और वो अगर आपके ऊपर हावी हो गया तो फिर आपको रन बनाने में दिक्कत हो सकती है। इसलिए हर बल्लेबाज को जो आने वाले हैं सिद्धि करौली की तरफ से कि 34 रन आपको अभी 12 गेंदों में बनाने हैं, तो 34 में आपको मारने हैं 5 छक्के 1 चौवा, या फिर आपको 4 चौवे मारने, 3 छक्के मारने, ये कैलसी करना होगा, टैली करना होगा, इस मैदान के अंदर कैलकुलेटर निकालना होगा और किस तरह से बल्लेबाजी करनी होगी, ये बल्लेबाज नयन पाटिल और स्वप्निल पाटिल दोनों बल्लेबाज को सोचना होगा। बायां हाथ का बल्लेबाज स्वप्निल है, दाएं हाथ का नयन है, दायां बायां कॉम्बिनेशन है, ऐसे में फील्डिंग में दिक्कतें आने वाली है। लेकिन गोरपे की तरफ से पहला ओवर हमने देखा कि देवा जिसने 7 रन वाला ओवर किया, दूसरे गेंदबाज हमने देखा सागर पाटिल जिन्होंने 12 रन खर्च किए, उसके बाद तीसरे गेंदबाज आए थे लेफ्टी अजय पाटिल जिन्होंने 2 विकेटें निकाली और 8 रन खर्च किए, यानी कि तीनों गेंदबाजों ने खूबसूरत गेंदबाजी की। लेकिन कप्तान आप किस गेंदबाज के ऊपर भरोसा यहां से दिखाएंगे जो 34 रन स्पेल का दूसरा ओवर करेंगे? शायद कप्तान ने यहां पर भरोसा दिखाया है जो दूसरी गेंदबाजी की थी सागर पाटिल जिन्होंने 12 रन खर्च किए थे, लेफ्टी गेंदबाज है, उनके ऊपर भरोसा दिखाया है, उनके हाथ में गेंद दी है। तो 34 रन बचाने के लिए अब यहां से ये 6 गेंदें काफी कुछ कहेंगी, क्योंकि यहां से इन 6 गेंदों के ऊपर अगर रन नहीं आते हैं तो फिर मुकाबले में दिक्कतें पैदा हो सकती है सिद्धि करौली के बल्लेबाजों को। 12 गेंदे 34 रनों की जरूरत, रफ एंड टफ वाला मुकाबला है, टाइट मुकाबला है। सागर पाटिल लेफ्ट राइट आर्म राउंड विकेट, शॉट ऑफ लेन, कट शॉट, कवर पॉइंट के ऊपर से बेहतरीन शॉट, गेंद सीमा पार, 4 रन। और नयन के बल्ले से ये चौवा आता हुआ, और अब यहां से जरूरत है 11 गेंदे 30 रनों की जरूरत। सागर पाटिल के ऊपर जिम्मेदारी बताई कप्तान ने, देवा से मुझे लगा गेंदबाजी करवाएंगे लेकिन नहीं करवाई। अब यहां से 11 गेंदे 30 रनों की जरूरत है, और जो ओपनिंग में बल्लेबाज आए थे नयन, वो इस वक्त मुकाबले में जान डालते हुए, ओह बेहतरीन गेंद, खुद के निकाला गेंद को, लॉन्ग ऑन के क्षेत्र में कारपेट के सहार गेंद को ढकेला था, सिंगल से टोटल आगे जाएगा। टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 32 का आंकड़ा लग चुका है, यानी कि अब 10 गेंदें बची है और रन चाहिए जीतने के लिए 29। 10 गेंदों में 29 रनों की जरूरत। स्ट्राइक एंड पर स्वप्निल पाटिल जिनके बल्ले से अब तक एक भी बड़ा हिट आया नहीं, ऐसे में टीम चाहेगी उनके कि स्वप्निल का बल्ला यहां पर चले ताकि ये 29 का पीछा हम कर सके। अब फील्डिंग देखिए, डिप मिड विकेट, डिप बैको पॉइंट, वाइडिश लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ में सिली मिड ऑफ में फील्डर लगाया गया है। ये बाएं हाथ के लिए 4 ऑन साइड में लगाए ये फील्डिंग का मुआयना फिलहाल। फुल टॉस और ये लंबा 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 छक्का स्वप्निल के बल्ले से। बघा 18-12 किंगमेकर म्हणून परिचित असणारे ऋतुराज पाटील आमचे भारतदादांचे भाचे परिवार आहे, त्यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपले स्वागत आहे। स्वप्निल का बल्ला यहां से चल चुका है और बेहतरीन छक्का, बहुत ही लंबा छक्का मारा है वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से, और 6 रनों से टोटल स्कोर कार्ड के ऊपर टोटल रन 38, यानी कि अब बची हुई गेंदें 9 है और जीतने को चाहिए 23 रन।
9 गेंदे 23 रनों की जरूरत। ये मुकाबला हमने छोड़ा नहीं है, इस तूफान में से रास्ता निकाल सकते हैं ये सिद्धि करौली के बल्लेबाज। यहां से दिखाते हुए स्वप्निल का बल्ला यहां से इस भरे धूप में आग उगलता हुआ 6 रनों के लिए अब 23 रनों की जरूरत। शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी थी, इस बार फिर से उसी दिशा में खेलना चाहते थे। सिलेमिडॉन में से गेंद ट्रैवल करते हुए दूसरे की मांग, यहां पर तालमेल की खराबी थी। यहां पर अगर अच्छा थ्रो होता तो शायद ये रनआउट का विकेट मिल सकता था यहां पर, लेकिन एक के बजाय दो से टोटल आगे जाएगा। टोटल रन 40, यानी कि 8 गेंदें बची है और 21 रनों की जरूरत। 8 गेंदें 21। इन 2 गेंदों में एक बड़ा हिट चाहिए अल्पेश। यहां से एक हाथ छक्का 2 गेंदों के ऊपर अगर यहां से निकलता है तो 6 में 15 बन सकते हैं, 14 बन सकते हैं। ये 2 गेंदें इंपॉर्टेंट है इस ओवर की। शॉट ऑफ प्लेट मिड विकेट के ऊपर से फील्डर वहां पर आ जाए, और इतनी बड़ी गलती इस मोमेंट पर इस हालात में नहीं कर सकते गौरपे के खिलाड़ी। अजय पाटिल थे वहां पर और लेफ्टी स्वप्निल का ये कैच छूटा, सिंगल भी बना, और कहीं यहां से स्वप्निल आगे चलते हैं इस मुकाबले में तो फिर दिक्कत आएगी। 7 गेंदों में 20 रनों की जरूरत है। एक कैच होता, एक विकेट जाता, दबाव बनता बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि आने वाला जो नया बल्लेबाज है उसको इस मैदान के ऊपर सेट होना है और थोड़ा प्रेशर भी बनता है, क्योंकि जब रिक्वायर्ड रन ज्यादा होता है ऐसे में हड़बड़ होती है बल्लेबाज की। लेकिन अब 7 गेंदों में 20 की जरूरत है। गेंदबाज यहां से देख रहे कि ओमकार पाटिल है, मुझे लगा सागर पाटिल है स्पेल का, लेकिन गोरपे की तरफ से कप्तान की मैं सोच के यहां पर दाद दूंगा। चारों फ्रेश गेंदबाज, चारों फ्रेश गेंदबाज का इस्तेमाल हुआ है। चारों फ्रेश गेंदबाज का इस्तेमाल हुआ, बहुत ही अच्छी सोच यहां पर। 7 गेंदों में 20। सिली मिड ऑफ में फिर से वही अजय पाटिल, लेकिन इस बार नहीं छोड़ेंगे और बल्लेबाज नयन पाटिल की पारी समाप्त होती हुई 4 ओवर का खेल समाप्त, यानी कि बची हुई 6 गेंदें हैं और रन चाहिए जीतने को 20। निश्चित स्वरूपात महेश दादा पाटील तोंडरे, सन्माननीय केडी अर्थात कुणाल काटे नितलास मार्शल 500, खऱ्या अर्थाने बैलाचे मालक या आपण व्यासपीठावर संजू सांगडे, विद्यमान उपसरपंच नितलास आणि एकेकालचे नामांकित क्रिकेटर महेश सांगडे या त्रिवेणी संगमचं आगमन झालेलं आहे। भरतदादा मात्रे, रुपेश मात्रे यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। आपलं स्वागत आहे। बघूया आता पुन्हा एकदा बोलूया आमचे सहकारी अष्टपैलू व्यक्तिमत्व किरण पाटिल सर यांच्याकडे बोलूया। निश्चित तौर पर यहां पर अब 6 गेंदों में 20 रनों की जरूरत है, लेकिन अब यहां से देखिए कप्तान ने पहले 4 फ्रेश गेंदबाजों को निकाला, उसके बाद अब देवा से यहां से गेंदबाजी करेंगे, जिस देवा ने पहली गेंदबाजी करवाई है। देखिए ग्रामीण क्रिकेट में हम आजकल बहुत से देखते हैं कि पावर प्ले में जो पहला गेंदबाज गेंदबाजी करते हैं उससे तुरंत गेंदबाजी करवाते हैं, लेकिन ये गोरपे की तरफ से मुझे पहली मर्तबा ऐसा कुछ देखने को मिल रहा है कि चारों के चारों फ्रेश गेंदबाज निकाले, और जिस गेंदबाज ने पहली गेंदबाजी करवाई थी देवा शिस्वे, उससे इस मैच के टर्निंग पॉइंट में मेन हालात में लास्ट ओवर करवा रहे। 6 गेंदों में 20 रनों की जरूरत है। अब टीम का मेन खिलाड़ी है देवा, लेकिन सामने है स्वप्निल पाटिल और नया जो बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं सचिन गायकर। 6 गेंदों में 20 रनों की जरूरत, 2 बड़े हिट आने वाली 3 गेंदों में शुरुआत में काफी कुछ कहेंगे इस मुकाबले में। ओह, यहां से गेंद बाहर की तरफ निकलती हुई, काटा बदला है गेंद ने, डॉट गेंद की समाप्ति। 5 गेंदें 20 रनों की जरूरत। डॉट गेंदें जितनी बनेंगी उतना मुकाबला डिफिकल्ट बनेगा, हार्ड होगा सिद्धि करौली क्रिकेट टीम के लिए। लेकिन सागर गायकर थोड़ी सलाह मशरत करते हुए, बल्लेबाज से बातचीत करते हुए कि किस तरह से आने वाली गेंदों को हमें खेलना है, लेकिन 5 गेंदों में 20 रनों की। फिर से एक बार देवा शिस्वे, आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर, एक और डॉट गेंद, और यहां से 2 लगातार डॉट गेंदे। मुकाबले में गोरपे क्रिकेट टीम पूरी तरह से हावी होती हुई, जय खांडेश्वर 11 गोरपे टीम ने यहां से बताया है
कि चाहे कौन सा भी मैदान हो, जहां पर 80 बनते हो, 90 बनते हो, 100 बनते हो, उस मैदान के अंदर 60 रन को भी हम डिपेंड कर सकते हैं। लेकिन यहां से स्वप्निल पाटिल ने कदमों का इस्तेमाल किया, गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से भेज दिया 6 रनों के लिए। हेलो, 3 गेंदों में 14 रनों की जरूरत है, 2 डॉट, उसके बाद छक्का आया और अब खिलाड़ी इकट्ठा हो चुके। देवाशिश्वे से बातचीत करते हुए स्वप्निल पाटिल, जिनका छोड़ा हुआ कैच अजय पाटिल ने कहीं वो महंगा ना साबित हो जाए, क्योंकि स्वप्निल पाटिल के बल्ले से अब तक 2 छक्के आए हैं। 3 गेंदों में 14 रनों की जरूरत है। मुकाबले में अभी भी गर्माहट बनी हुई है, मुकाबला टाइट है, रफ एंड टफ मुकाबला है। 3 गेंदे 14 रनों की जरूरत। फुल टॉस, एलिवेशन मिलाने, बैक टू द बॉलर, खुद गेंदबाज देवाशिश्वे गेंद के नीचे और स्वप्निल पाटिल की पारी यहां पर समाप्त होती हुई। तर जय खांडेश्वर गोरपे क्रिकेट संघाचे गोलंदाज देवासाठी संगनायक आहे, स्वर्ण संधी आहे, 1 विकेट प्राप्त केलेली आहे। लागोपाठच्या येणाऱ्या 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केल्या तर आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी माऊली एंटरप्राइजेस सुनील दादा म्हात्रे नागझर यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज। बोलूया पुन्हा एकदा समालोचन कक्ष मध्ये। 2 गेंदों में 14 रनों की जरूरत है, यानी कि 2 छक्के भी यहां से अगर आते हैं तो ये मुकाबला नहीं जीत सकती सिद्धि करौले क्रिकेट टीम। सिद्धि करौले यानी कि हमारे उपाध्यक्ष योगेश मडवी, इनका गांव, उनके गांव की टीम यहां पर खेल रही, लेकिन प्रदर्शन उतना अच्छा नहीं हुआ। शुरुआती सत्र में गेंदबाजी उन्होंने काफी अच्छी की है, 60 रनों के ऊपर अपोजिशन को रोका, लेकिन बल्लेबाजी में उनके बल्लेबाज चले नहीं है, कोई बल्लेबाज उतना अच्छा खेला नहीं। हालांकि स्वप्निल ने 2 छक्के जरूर दागे, लेकिन मुकाबले में बैकफुट पे है। और एक और डॉट गेंद, लास्ट बॉल, यहां पर 14 रनों की जरूरत है। गोरपे क्रिकेट टीम 60 रन को यहां पर बचाया, काफी उम्दा गेंदबाजी। देवा, सागर, अजय, ओमकार और फिर से एक बार देवा, स्पेल का कप्तान है। कप्तान का रोल क्या होता है, कप्तान को क्या करना चाहिए, यहां से बताते हुए देवाशिश्वे। और इसी के साथ ये मुकाबला फिनिश होता हुआ और 14 रनों से ये मुकाबला जीता है गोरपे 11 क्रिकेट टीम जय खांडेश्वर और सिद्धि करौले जय हनुमान क्रिकेट टीम। आप ये मुकाबला हार चुके हैं, हार्ड लक, लेकिन आपको शुभकामनाएं होगी